हिवाळा सुरू झाला की चेहरा रफ दिसतो, ओठ फुटतात, हात पाय पांढरे कोरडे होतात आणि कितीही क्रीम लावली तरी 2-3 तासांनी त्वचा पुन्हा कोरडीच दिसते. म्हणूनच आज आपण बघणार आहोत त्वचा हिवाळ्यात खरंच कोरडी का पडते. कारण फक्त थंडी नाही तर यामागे खरी गोष्ट दडली आहे ती तुमच्या स्किन बॅरियर आणि लिपिड्स मध्ये. तर प्रथम आपण त्वचा कोरडी पडते म्हणजे नेमकं काय होतं ते पाहू. यामध्ये 2 मोठ्या गोष्टी एकाच वेळी बिघडतात. पहिली म्हणजे त्वचेचं नॅचरल मॉइश्चर कमी होतं. यामध्ये आपल्या स्किन मध्ये जे नॅचरल मॉइश्चर किंवा पाण्याचे प्रमाण असते ज्यामुळे आपली स्किन मऊ तुकतुकीत राहते, ते मॉइश्चर एकतर बाहेर जास्त वेगाने निघून जातं किंवा स्किन ते पाणी होल्ड करून ठेवू शकत नाही. या कंडिशनलाच ट्रान्सइपिडर्मल वॉटर लॉस म्हणतात. थोडक्यात त्वचा स्वतःला हायड्रेट ठेवू शकत नाही. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे स्किन बॅरियर पातळ होतो किंवा फुटतो. यामध्ये जर आपण स्किनचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्वचेचा बाहेरचा थर म्हणजे स्ट्रॅटम कॉर्नियम हा थर त्वचेला प्रोटेक्ट करतो. इथेच स्किन बॅरियर असतो. हे एक प्रकारचं नैसर्गिक कवचच आहे. पण जेव्हा हे कवच कमजोर होतं तेव्हा त्वचा पाणी धरू शकत नाही. परिणामी त्वचेला खाज सुटते, पापुद्रे सुटतात, त्वचा ताणल्यासारखी वाटते आणि चेहरा डल दिसतो. तर स्किन ड्राय होण्याचे कारण फक्त त्वचेतील मॉइश्चर कमी होणं नाही तर स्किन बॅरियर तुटणं हेही आहे. हे असं का होतं, यामागे कारणे कोणती आहेत ती आता आपण पाहू. पहिले कारण आहे लो ह्युमिडिटी. हिवाळ्यात बाहेरील हवेत आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी खूप कमी असते. याचा अर्थ हवा कोरडी असते. ही कोरडी हवा काय करते तर त्वचेतील पाणी स्वतःकडे खेचून घेते. जसा कोरडा स्पंज पाणी ओढून घेतो तसं. त्यामुळे त्वचेतील मॉइश्चर पटकन इव्हॅपरेट होतं. स्किन सेल्स श्रिंक होतात म्हणजे स्किन ताणल्यासारखी वाटते. स्किनला पापुद्रे सुटू लागतात आणि ड्रायनेस लगेच वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात थंडी नाही तर कोरडी हवा ही स्किन ड्राय होण्याचं सर्वात मोठं कारण आहे. दुसरं कारण आहे स्किन लिपिड कमी होणे. आपल्या स्किन बॅरियर मध्ये 3 महत्वाचे घटक असतात: सिरामाइड्स, कोलेस्टेरॉल आणि फॅटी ऍसिड्स. हे मिळून स्किन बॅरियरला मजबूत ठेवतात. पण हिवाळ्यात थंड वारा, कोरडी हवा, गरम पाण्याची आंघोळ, हार्श सोपचा वापर हे लिपिड्स कमी करतात. लिपिड्स कमी झाले की स्किन बॅरियर फुटतो. बॅरियर मध्ये छोटे गॅप्स तयार होतात आणि मग त्वचा पाणी धरू शकत नाही. त्यामुळे कितीही मॉइश्चरायझर लावले तरी 2-3 तासांनी त्वचा पुन्हा कोरडीच वाटते. तिसरे कारण आहे गरम पाण्याचा वापर. थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळ करायला छान वाटतं, पण हे गरम पाणी त्वचेचं नॅचरल ऑइल लेअर काही सेकंदात डिझॉल्व्ह करते. हा ऑइल लेअर म्हणजे मॉइश्चर लॉक करणारा खरा गार्ड. त्यामुळे हॉट शॉवर घेतल्याने ऑइल निघून जाते, बॅरियर कमजोर होतो व ड्रायनेस वाढतो. त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर लगेचच त्वचा ताणल्यासारखी वाटते. त्यानंतरचे कारण म्हणजे कोल्ड विंड. हिवाळ्यातील थंड वारा त्वचेवरून पाणी झपाट्याने इव्हॅपरेट करतो. यामुळे स्किनच्या बाहेरच्या लेअर मध्ये छोटे छोटे टियर्स होतात. यामुळे रेडनेस, ड्रायनेस, रफनेस खूप जास्त येतो. ही एक प्रकारची मायक्रो लेव्हल इंजुरीच असते. पुढील कारण आहे त्वचेचा पीएच बिघडतो. स्किनचा नॅचरल पीएच हा स्लाइटली ऍसिडिक असतो, 4.7 to 5.5. हे ऍसिडिक कवच म्हणजे प्रोटेक्टिव्ह ऍसिड मेंटल आहे. परंतु हिवाळ्यात साबणाचा वापर, गरम पाणी, थंड वारा हे सगळं मिळून पीएच बदलतो. पीएच जास्त अल्कलाइन झाला की स्किन इरिटेशन वाढते आणि ड्रायनेस दुप्पट होतो. त्यानंतरचे कारण आहे पाणी कमी पिणं. हिवाळ्यात तहान लागत नाही पण शरीराला पाण्याची गरज तेवढीच असते. शरीर डिहायड्रेटेड झालं की सर्वात आधी परिणाम दिसतो तो त्वचेवर. त्यामुळे इंटरनल डिहायड्रेशन हे हिवाळ्यात त्वचा कोरडी होण्याचे कारण आहे. त्यानंतर शेवटचे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे रोजच्या सवयी, ज्या त्वचा आणखी कोरडी करतात. हिवाळ्यात काही डेली हॅबिट्स स्किन ड्रायनेस प्रचंड वाढवतात, जसे की खूप वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं, हार्श फेसवॉशचा वापर वारंवार करणं, पाणी कमी पिणं, आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावण्यात उशीर करणं, हीटर, एसी समोर बसणं. या सगळ्यांमुळे त्वचा मॉइश्चर जलद गमावते. आता हा ड्रायनेस टाळायचा असेल, स्किन बॅरियर प्रोटेक्ट करायचं असेल तर या 5 सवयी अंगीकारल्या पाहिजेत. पहिली सवय म्हणजे आंघोळ 5 ते 7 मिनिटातच आवरा, तीही कोमट पाण्याने करा. दुसरी सवय म्हणजे सोपचा वापर फक्त आवश्यक भागांवरच करा. तिसरी सवय आंघोळीनंतर 5-1 मिनिटाच्या आतच मॉइश्चरायझर लावा. सिरामाइड्स, हायलुरोनिक ऍसिड, ग्लिसरीन असलेल्या क्रीमचा वापर करा. आणि 5वी सवय म्हणजे दिवसभर 6 ते 8 ग्लास पाणी प्या. त्यामुळे लक्षात ठेवा, हिवाळ्यात त्वचा खराब होत नाही पण त्वचेचं कवच स्किन बॅरियर थंडीत जास्त सेन्सिटिव्ह होतं. जितकं आपण त्याची काळजी घेऊ तितकी आपली त्वचा हिवाळ्यात मॉइश्चराइज्ड आणि हेल्दी राहील.